हम लोग खाना पीना भी नहीं आज याद आता है। मोदी है तो सब कुछ है। मोदी का इंतजार है, अब की बार मोदी सरकार। तुम्ही काय सांगाल? सर्व मोदींसाठी तुम्ही वाट बघताय। आतापर्यंत मोदींना तुम्ही टीव्हीवर पाहिलं होतं, आता मोदींना तुम्ही प्रत्यक्ष पाहताय। एक झलक मोदींची पाहण्यासाठी सर्वजण आलेत। कसा अनुभव तुमचा असणार आहे? हा आमचा चांगलाच अनुभव आहे। पहिल्यांदा आम्हाला मोदींना समोरून पाहायला मिळत आहे। ज्या मोदी साहेबांनी गेली 10 वर्ष देशाची सुरक्षित केलेली आहे, लोकांना विविध योजना देखील दिलेल्या आहेत, त्या मोदींसाठी जनसमुदाय एवढ्या मुंबईकर एकवटले आहेत मोदींच्या स्वागतासाठी। आपल्याला काही ज्येष्ठ महिला देखील आहेत। आजी काय सांगाल? पहले बार आप मोदी जी को देखने वाले हो? इतना टाइम हुआ, इतना पीएम हो गया, कभी भी कोई नहीं आया। फर्स्ट टाइम मोदी आया। हमारा 60 साल हो गया, हम फर्स्ट टाइम ऐसा देखा बॉम्बे का नजराना घाटकोपर का। तर आपण या ठिकाणी विलास पाहिला असेल। सर्वच मुंबईकरांची अशी तुषार प्रतिक्रिया आहे। तुषार मला तुम्हाला एक विचारायचं आहे, तुम्ही ग्राउंडवर आहात म्हणून आज तुम्ही जी हजारोची लाखोंची गर्दी रस्त्यावरती पाहताय, हे भाजपचं केडर आहे की सामान्य माणसं आहेत? विलास, आपण जर पाहिलं असेल तर मी सकाळी 10 वाजेपासून आहे आणि 10 वाजेपासून रखरखत्या उन्हामध्ये मोठ्या प्रमाणात भाजपचं जर केडर आहेच आहे, मात्र भाजपच्या केडरपेक्षा आपल्याला जो सामान्य नागरिक आहे तो मुंबईच्या विविध कानाकोपऱ्यातून आपल्याला घाटकोपरमध्ये पोहोचला आहे। मोदीजींचा रोड शो कुठे आहे हे सर्च करत वसई असेल, विरार असेल, बदलापूर असेल, दादर असेल, भायखळा असेल, मलबार हिल असेल, मुंबईच्या चहूबाजूनी जो सामान्य नागरिक आहे, जो मोदीजींचा चाहता आहे, जो मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी बघू इच्छित आहे, हे सर्वजण फक्त घाटकोपरवासी नाही तर घाटकोपरच्या बाहेरच्या परिसरातले नागरिक सुद्धा आपल्याला मोदीजींची एक झलक पाहण्यासाठी आलेले आहेत। आणि यामध्ये एक सांगायला हवं प्रेक्षकांना, यामध्ये फक्त तरुण आणि तरुणी नाही आहेत, आपण यामध्ये ज्येष्ठ महिला आहेत, ज्येष्ठ पुरुष आहेत, तरुण आहेत, तरुणी आहेत, सर्वच प्रकारचे लोक आपल्याला मोदींना पाहण्यासाठी आलेले आहेत। पहिल्यांदा जरी पंतप्रधान मोदी या ठिकाणी रोड शो करत असले तरी सर्व नागरिकांमध्ये उत्सुकता आहे मोदीजींच्या एक झलक पाहण्यासाठी। ही उत्सुकता आहेच, मात्र प्रत्येकाचं स्वप्न आहे, ज्यांनी राम मंदिर पूर्ण केलं, ज्यांनी 370चा मुद्दा हटवला, ते मोदी आम्हाला स्वतः डोळ्यांनी पाहिजेत। त्यामुळं त्या मोदींना पाहण्यासाठी, त्यांची एक झलक पाहण्यासाठी सर्व मुंबईकर आपल्याला या ठिकाणी रखरखत्या उन्हामध्ये नक्कीच मी तुषार तुम्हाला थांबवतो। राहुल जोरी आपल्या सोबत आहेत, आपण थेट राहुलकडे जातोय। राहुल, मुंबईच्या रस्त्यावर आज जो अलोट असा जनसागर दिसतोय, तिसऱ्या कॅमेऱ्यामध्ये आपल्याला दिसतंय उजव्या बाजूच्या की एक अलोट असा जनसागर मुंबईच्या रस्त्यावरती दिसतोय मोदींना एक झलक पाहण्यासाठी, कारण मुंबईतला पहिला रोड शो आहे मोदींचा। पण हे चित्र साधारणपणे आपल्याला गणपतीमध्ये दिसतं, मुंबईचे रस्ते असे हाऊसफुल झालेले। दहीहंडीच्या वेळेस अशा प्रकारची अलोट गर्दी दिसते। एक प्रकारचं उत्सवी वातावरण तयार करण्यामध्ये मुंबईचं लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपमय, मोदीमय वातावरण करण्याचा हा भाजपचा प्रयत्न यशस्वी झालाय असं म्हणायचं का? तर आपण बघतोय की कडेकोट सुरक्षा व्यवस्था सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे। दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी आहे, अनेकांचे मोबाईल पुढे सरसावलेले आहेत। प्रत्येकाला आपल्या डोळ्यांमध्ये तर हे दृश्य साठवायचं आहे, पण डोळ्याबरोबर आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा मोदींची ती छबी कैद करायची आहे, प्रत्यक्ष मोदींना समोर पाहायचं आहे। आणि किरीट सोमय्या, दहीहंडी असो, गणेशोत्सव असो किंवा मग होळी असो किंवा कुठलाही सण असो, किरीट सोमय्या हे हिरिरीनं सहभागी होतात आणि त्याच्यात आपला आनंद व्यक्त करत असतात। आज सुद्धा या भाजपच्या रोड शो मध्ये किरीट सोमय्या समोर दिसत आहेत, आपले प्रतिनिधी बोलतात, आपण थेट जातोय। त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण मुंबईच्या रस्त्यांवरती अलोट असा हा जनसागर पाहायला मिळतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक झलक पाहण्यासाठी मुंबईकर आज लाखोंच्या संख्येनं रस्त्यावरती उतरलेला आहे आणि ढोल ताशांचा गजर आज या मुंबईच्या रस्त्यावरती पाहायला मिळतो। घाटकोपर आणि जी मध्य मुंबई आपण म्हणतो
त्या मध्य मुंबईमध्ये हा रोड शो आयोजित करण्यात आलेला आहे, जेणेकरून संपूर्ण मुंबईमध्ये एक प्रकारचं मोदीमय वातावरण तयार करण्याचा भाजपचा हा प्रयत्न आहे। एक मोठी सभा निश्चितपणे होणार आहे। राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही संयुक्त सभा 17 तारखेला होणार आहे, पण त्याआधी रोड शोच्या माध्यमातून संपूर्ण वातावरण बदलण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आलाय। कारण एकाच शहरामध्ये 6 लोकसभेच्या जागा आहेत आणि या 6 लोकसभेच्या जागा भाजपसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत, शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत। कारण शिवसेनेमध्ये जे बंड झालं त्या बंडाच्या नंतर 2 शिवसेना झाल्या आणि त्या सगळ्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती मुंबई नेमकी कुणाची या प्रश्नाचं उत्तर या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून मिळणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि त्या दृष्टीनं भाजपनं आपला जो हुकमी एक्का आहे तो आज मैदानात उतरवलेला आहे। आजपर्यंत महाराष्ट्रातली लोकसभा निवडणुकीची 4 टप्प्यांची जी निवडणूक होती ती ग्रामीण भागातून होती। विदर्भापासून सुरू झालेला हा सगळा प्रवास हळूहळू आता शहराकडे जातो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आगमन झालेलं आहे। आज मोदी या रोड शोच्या माध्यमातून